मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि या सगळ्या रणधुमाळीमध्ये युती होणार का, आघाडी होणार का, या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू असतानाच मुंबईमध्ये तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। या तरुणांना नेमकं काय वाटतंय त्यासाठी मुंबईच्या घाटकोपरमधील विद्यानिकेतन महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी आम्ही चर्चा केली। जाणून घेऊयात या नाक्यावरून। नमस्कार, मी वैभव परब। मुंबईच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी सध्या आलो आहे घाटकोपरच्या विद्यानिकेतन कॉलेजमध्ये आणि इकडच्या तरुणांशी संवाद साधून आपण मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने त्यांची मतं काय आहेत ते जाणून घेणार आहोत। खऱ्या अर्थाने नोटाबंदीचा जो इफेक्ट आहे तो सध्या एक चर्चेचा विषय होता। भाजप ह्या निवडणुकीत अस्त्र म्हणून वापरेल, तू कसं काय बघतोय? नोटाबंदीमुळे विद्यार्थी आम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये आमच्या डे टू डे लाईफमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्येक डे टू डे लाईफमध्ये आम्हाला नोटाबंदीचा भरपूर फटका बसला आहे। आम्हाला क्लासेसमध्ये, आमच्या कॉलेजच्या फीजमध्ये आणि वेगळ्या जिकडे आम्हाला पैशांचा वापर पाहिजे तिकडे आम्हाला नोटाबंदीमुळे प्रचंड विद्यार्थ्यांना फटका बसला। जो मोदीजींनी जो निर्णय घेतला यामुळे कालांतरित थोड्या दिवसांसाठी हे झालं की लोकांना त्याचा गैरसोय झाली, पण त्याच्यावरच लगेच मोदींनी पटकन कॅशलेस सुविधा चालू केल्यात, जी चेक सुविधा चालू केल्या। मान्य आहे की त्रास झाला, पण त्याच्यावरती लवकरात लवकर नियोजन पण केलं आणि या गोष्टीचं समजा नियोजन करून जर केले असत्या लोकांना याआधी कळवलं असतं, तर जे आज काळे घोटाळे जे पकडले गेले, जे ब्लॅक मनी पकडला गेला, तो एवढा सगळा पकडला गेला नसता। मोदींनी जे निर्णय घेतलेला आहे नोटाबंदीचा, त्याबाबत त्यांनी घेण्याआधी त्यांचं कसलंही नियोजन न घेता तो निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना व वृद्धांना याचा फटका बसलेला आहे। अनेक संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या नोटाबंदीवर। युवासेना आणि शिवसेनेचं कौतुक देखील इथे करण्यात आलेलं आहे, कारण का भाजपच्या या नोटाबंदीला शिवसेनेने विरोध केलेला होता। जर तुम्हाला देश सुधारायचा असेल आणि देशामधली जी वाईट अवस्था आहे ती सुधारवण्यासाठी हा पाऊल उचलणं गरजेचं होतं। आणि जर तुम्ही ह्या सगळ्या युवकांना जर विचारलं की मोदीजींनी नोटबंदीचा जो निर्णय घेतला तो योग्य आहे की, तुम्हाला नक्कीच ह्या विद्यार्थ्यांकडनं, हे जे विद्यार्थी कॉमन ह्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला नक्कीच असा प्रतिसाद मिळेल की जो निर्णय झाला हा योग्य झाला। तुम्ही कसं बघताय? भाजप माफी मागताय मुंबईकरांची, तुम्ही कसं बघताय? आता खरं तर हे नोटबंदी करायच्या आधी मोदी साहेबांनी सर्वांना विश्वासात घेऊन त्याचं नियोजन करून केले पाहिजे होतं। बरं, नोटबंदी केली हा चांगला आहे, भ्रष्टाचार संपवला पाहिजे, हे चांगले मुद्दे घेऊन त्यांनी केलेला, परंतु कुठेही आता भ्रष्टाचार थांबलेला दिसत नाही। मुंबईत मराठीचा मुद्दा आहे तो प्रकर्षाने जाणवतो आपल्याला। मुंबईत मराठी अस्मिता ज्या पक्षांनी मुद्दे टिकवलेले होते त्या पक्षांनी आता मराठीचा मुद्दा सोडलाय का? शिवसेना, युवासेनेने कधी हा मुद्दा सोडला नाहीये। तर प्रत्येक बाळासाहेबांपासूनच ते चालू होतं की बाबा हा मराठी माणूस मुंबईत जगलाच पाहिजे, आणि ते सध्या ते परंपरा युवासेनेने चालू ठेवलेली आहे। मनसेचं मला एवढं काही अस्तित्व असं जाणवून येत नाहीये, पण असेल काहीतरी। त्यांनी खूप पहिले पण खूप चांगली कामं केलेली आहेत आणि त्याच्यावरनं असं वाटतं, म्हणजे दुर्लक्ष झालं असं मुळात मला नाही वाटत। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रमुख सगळे आहेत आपल्यासोबत। शिवाजी, काय सांगशील? दोन्ही पक्ष, शिवसेना असेल, मनसे असेल, मराठीचा मुद्दा लावून धरला होता, तुम्हाला काय वाटतंय? हा मुद्दा फक्त राजकारणापुरता लावून धरतात, बीजेपी असेल किंवा शिवसेना असेल, पण मराठी माणसावरती जो आज अत्याचार होतोय मुंबईमध्ये, तो हे दोघेच मिळून इथे मुंबई महानगरपालिकेत सत्ता आहे आणि ते मराठी माणसावरती अत्याचार ह्या बीजेपी आणि शिवसेनेच्या सत्तेमुळेच होतोय। शिवसेनेने आणि मनसेने हा मराठीचा मुद्दा सोडलाय का? शिवसेना आणि मनसे यांनी जो मराठीचा मुद्दा हा फक्त एक विषय म्हणून असतो। मराठी मुद्दा जो आहे तो शिवसेनेचा जरी असला किंवा मनसेचा जरी असला, पण मनसेचा आता हा मुद्दा पूर्णपणे सुटलेला आहे। बरोबर, मनसेच्या हातात हा मुद्दा राहिलेला नाही आणि मराठी माणूस जो आहे ह्यांना आता कळलंय की एक समाजावर आणि जातीवर राजकारण आता कुठला पक्ष करतंय आणि विकासाचं राजकारण कुठला पक्ष करतंय। बरोबर। विकासाचं राजकारण कोण करतंय असा एक प्रश्न भाजपकडून येतोय। विकासाचं राजकारण निश्चितपणे शिवसेना पक्ष आहे, तो प्रामुख्याने करतोय। मराठीचा तुम्ही मुद्दा म्हणालात, तर मराठीच्या मुद्द्यासाठी मी म्हणेल की UPSC एक्झाम कंडक्ट करणाऱ्या मुलांना शिवविद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून, बाळासाहेब ठाकरे अकॅडमीच्या मधून मुलांना आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून जसं क्लास 1 ऑफिसर बनवता येईल, तो प्रामुख्याने मराठी मुलांसाठी आम्ही प्रामुख्याने उपक्रम राबवतो। साधारणतः वर्षातून 100 मुलं
शिवसेनेच्या माध्यमातून क्लास 1 ऑफिसर बनतात, हा प्रामुख्याने शिवसेनेचा विजय नक्कीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रमुख आहेत. काय वाटतं नितीन, तुम्हाला काय वाटतंय? मुळात हा शिवसेना आणि भाजपा मनसे हा जो मराठीचा मुद्दा हा प्रामुख्याने उल्लेख करतात, हा राजकीय स्वार्थासाठी आहे. कुठल्याही मराठी अधिकाऱ्यांसाठी किंवा मराठी लोकांसाठी काही करायचं असतं तर एवढ्यापर्यंत मराठी हा दुर्मिळ घटक झाला नसता मुंबईमधला. कुठेतरी हे सगळे चुकीचं वातावरण करतात आणि आत्ता फक्त निवडणुकीच्या काळामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अकॅडमी चालू करून UPSC MPSCचे क्लासेस देतात. हे तर फार पूर्वीपासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू आहे. हा सारखरचा अजेंडा आहे. UPSC MPSCला कुठेतरी विद्यार्थ्यांना मोटिवेशन करणं, हे काही नवीन काही करत नाही आहेत, हे फक्त दाखवायला करतात. आणि त्यांची टक्केवारी काय आहे ते बरोबर, मराठी शाळेमध्ये विद्यार्थी संख्या पटसंख्या घटली जाते. मराठी जी मराठी समितीचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये शिक्षण समितीचे, त्या शिक्षण समितीच्या अध्यक्षांच्या अहवालामध्ये आत्ता भाजपाच्या असताना मराठींची पटसंख्या ही गेल्या 10 वर्षापेक्षा अतिशय दुर्मिळ झालेली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत आपण बोलूया. महिलांच्या सुरक्षेबाबत तुला काय वाटतंय? आजकाल मुलींना बाहेर पडण्यासाठी भीती वाटते. रात्री 10च्या नंतर मुलींना बाहेर पडणं सहसा धोकादायक असतं, कारण की रस्त्यावरती काही काही मुलं असतात की म्हणजे एखाद्या मुलीला जाऊन न देणं, तिची छेड काढणं, हे सगळं जे थांबलं पाहिजे. आजही हे प्रकार होतात? हो, होतात. माझ्यासोबतही झालेलं आहे. काय वगैरे त्या कॉलेजच्या मुलींना खूप त्रास होतो. तिकडनं कुठून ना कुठून तरी मुलं येऊन मुलींची छेड काढत होतात. अनेक समस्या आहेत त्या आज ह्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भेडसावताना दिसतात. त्याचबरोबर वॉटर गटर मीटर ह्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त नोटाबंदी, मराठीचा मुद्दा हा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचे विषय असणार. त्यामुळे ह्या तरुणांची मतं देखील तितकीच ग्राह्य धरली जाणार आहेत. तेव्हा आता ह्या ज्या विद्यार्थिनींनी जो मुद्दा उपस्थित केला, जो सुरक्षेचा, त्याकडे येणाऱ्या निवडणुकीत जे उमेदवार यांच्याकडे मतं मागायला येतील त्यांनी प्रकर्षाने ह्या मुद्द्यांकडे नजर टाकण्याची अत्यंत गरज आहे. कॅमेरा पर्सन कृष्णराज, वैभव परब, ABP माझा, मुंबई.